हॅलो फ्रेंड्स, जसं की कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर अर्धा कार्यक्रम कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मग कालचा अर्धा केला आणि आजचा अर्धा. तर हे माझे जीजू आहेत ज्यांनी मटण बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं. कॉन्ट्रॅक्ट नाही, ॲक्च्युली जेंट्स जे होते ना ते मटण बनवत होते. बाकीच्या भाकरी भाजी चपात्या वगैरे ते सगळ्या आम्ही बनवल्या होत्या. त्यामुळे मग ते आम्ही केलं. पुरणपोळ्या झाल्या, सगळं नैवेद्य झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला. मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तर बघा, खरोखर एकदम एवढे शेत आहेत सगळे बाजूला आणि त्याच्यामध्ये आहे ना फक्त हे एक देवीचं, एक झाडाखाली हे देवीचं फक्त हे आहे. ते तिथे मग आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला आणि आलो. मस्त असे सगळ्यांनी बसून शेतामध्ये बसून मस्त असं जेवण वगैरे केलं. सगळ्यांचं जेवण झालं. जे व्हेज होते त्यांचं पण, नॉन व्हेज होते त्यांचं पण, सगळ्यांचं मस्त मन भरून जेवण झालं. तर आमचे दोन्ही गोष्टी झाल्या. जसं शेतात खायची शेतातली पार्टी असते ती पण झाली आणि देवदेव पण झाला आणि सगळ्या फॅमिलीला भेटून पण झालं. तर बरेच वर्ष झाले होते आम्ही असे एकत्र आलो नव्हतं. जवळपास 10 वर्षानंतर, 10 ते 12 वर्षानंतर आम्ही असे एकत्र आलो होतो. 12 वर्षानंतर एकत्र आलो होतो. तर कसं असतं ना, मुलींना खरोखर ना, म्हणजे एक स्त्री म्हणून जगणं तेवढं पण सोपं नसतं. जेव्हा ती माहेरी असते तेव्हा तिला माहेरचे देव जे असतात त्या देवांचं करावं लागतं आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिला सांगितलं जातं की आता माहेरचे देव नाही, जे सासरचे देव आहेत त्यांना मानायचं, त्यांची पूजापाठ करायची, माहेरच्या देवांना हे करून टाकायचं. तर तिच्या आयुष्यात म्हणजे तिच्या इच्छेप्रमाणे ती देव तरी मानू शकते का? तिच्या इच्छेप्रमाणे ती देवाची भक्ती तरी करू शकते का? फक्त जे सांगितलं जातं तेच करावं लागतं तिला. माहेरी असताना माहेरचे देव, सासरी असताना सासरचे देव असं. तर सोपं नाही आहे म्हणून सांगते एक स्त्री म्हणून जगणं. तर मग मस्त संध्याकाळी आम्ही सगळं आवरासावर केली, कारण मग पुढे ना खूप शेतातून रस्ता होता आणि मग भीती वाटत होती. पण पुढे यायच्या वेळेला ना आम्हाला एकदम इझी रस्ता भेटला, जेणेकरून आम्हाला हायवे खूप लवकर लागला. जास्त आम्हाला जंगलातून चालावं लागलं नाही. मग आजीच्या इथे आलो आणि आजीच्या इथली संध्याकाळ बघा किती छान झालेली होती. खूप मस्त वातावरण झालेलं होतं आणि खूप छान वाटत होतं, खूप मज्जा वाटत होती. तर मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि मग आम्ही आलो आणि मग आम्ही आजीच्या इकडे आलो, थोड्या वेळ थांबलो. नंतर मग आम्ही विचार केलेला होता संभाजीनगरला जायचं, पण हे जे युद्ध चाललेलं होतं, म्हणजे जे युद्ध चाललेलं होतं ना त्यात सगळ्या न्यूज येत होते, त्यामुळे मग थोडी भीती पण वाटत होती. तसं तर आमचं तिकीट होतं मंगळवारचं, आमचा कार्यक्रम झालेला शुक्रवारचा, पण आम्ही त्याच रात्री संभाजीनगरला आलो. म्हणजे आजीच्या इकडे गेलो, ते सगळं आवरलं आणि मग लगेच नाईटला आम्ही गाडी पकडली, लक्झरी आणि आलो.